1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चला, जीभ बाहेर, जीभ बाहेर. नासा ही शिरोद्वारम. नासा ही शिरोद्वारम म्हणजे शिर म्हणजे डोकं, डोक्याचा दरवाजा नाक. डोक्याची ट्रीटमेंट नाकातून केली, याला म्हणतात मायग्रेनचा आजार, स्ट्रेसचा आजार, चिडचिडपणा आजार, ऊर्ध्व चतुर्गत रोग म्हणजे सगळे आजारावरती नस्य करतो मी. चिडचिडपणा असो, स्ट्रेस असो, अर्धी बाजू डोकं दुखत असो किंवा पूर्ण बाजू असो. चला, नमस्ते सर. नमस्कार. नाव काय तुमचं? अक्षय दत्तात्रय जंबोकर. जंबोकर. हा, कुठून आले? चाकणवरून आलो. पुणे जिल्हा. हो, काय त्रास होता, किती वर्षापासून त्रास होता आणि आता काय वाटलं, काय काय त्रास होता ते सांगा. मला मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे आणि ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे. 8 वर्षापासून त्रास आहे. कुठं कुठं दाखवलं होतं? भरपूर डॉक्टर केले, भारीतले. भारीतले भरपूर, सगळं स्पेशलिस्ट, सुपर स्पेशलिस्ट. चालेल, काय फरक पडला का मग? हा, आता सध्या आराम आहे. नाही, तिकडं काय फरक पडला का? तिकडं नाही काय फरक पडला. चालेल, फक्त जोपर्यंत गोळ्या मेडिसिन चालू आहे तोपर्यंत फरक, त्याच्यानंतर काहीच फरक नाही. मी तर अजून औषधं दिली नाही, दिलं. थेरपीच केली. काय फरक पडला? व्यवस्थित वाटलं. माझं डोकं आता डोकं दुखत होतं, पण आता राहिलं डोकं माझं. याला म्हणतात ट्रीटमेंट, आयुर्वेदिक ट्रीटमेंट. आपण हे केलं, त्यांना मायग्रेन झाला, पोटाचा आजार, पित्ताचा आजार, डोक्यात गेला, डोक्यात वाद गेला. तुम्ही खुश आहेत का? हो, आता मी खुश आहे सध्या. चालेल. तुम्हाला कशी वाटली आमची ट्रीटमेंट आयुर्वेदिक? आयुर्वेदिक ट्रीटमेंट चांगली आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. मला खूप भीती वाटत होती, पण तसं काही प्रॉब्लेम नाही. व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. तुम्हाला कोणत्या तपासण्या सांगितल्या का? नाही. नाही. आणि काही इंजेक्शन गोळ्या दिल्या का तुम्हाला? मी नाही, नाही, काहीच नाही. इंजेक्शन देतच नाही मी. चालेल, त्याच्यामुळे आयुर्वेदिक आहे. हो. तुम्ही काय सांगू इच्छितात चाकणच्या लोकांना? काय नाही, जर कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर बिनधास्त इथं व्हिजिट करू शकता आपण. चालेल. तुमचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला तर चालेल का? व्हॉट्सअपवर, चालेल. फेसबुकवर, इंस्टाग्रामवर? ओके, चालेल. थँक्यू.